मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आदिवासी विकास विभागाचे जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 11 जुलैपासून या ठिकाणी चालू होणार आहेत. आता कमी वेळेमध्ये आता आपला अभ्यास बघा या ठिकाणी भरपूर आहे. परंतु आपण एक शॉर्ट पी-डी-एफ तयार केलेली बघा, म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी ही पी-डी-एफ असणार आहे. पी-डी-एफची किंमत मित्रांनो ₹249 ला असणार आहे. मित्रांनो, अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला दर्जेदार साहित्य भेटणार आहे आणि तुमचा या ठिकाणी चांगला अभ्यास होणार आहे मित्रांनो. ₹249 आपण कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे मित्रांनो, ही कधीच येणार नाही पहा. एकदा पेपर झाले का परत मित्रांनो आपल्याला चान्स नाही, असा चान्स परत होणे नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात पेट्रोलला, नाश्त्याला. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही लवकरात लवकर फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी पाठवून देईल पहा. खूप आणि खूप आय-एम-पी पी-डी-एफ असणार आहेत मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी रात्रंदिवस हे करायचं मित्रांनो या दिवसामध्ये आणि चांगला अभ्यास करून सक्सेस हाती घ्यायचं मित्रांनो. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न मित्रांनो, की भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण चालू करणार आहे? तर अनंत टेक्नॉलॉजी चालू करणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. अनंत ब्रॉडबँड सेवा अनंत टेक्नॉलॉजी आणि मित्रांनो याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर हैदराबाद आपलं याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा हैदराबाद. खालीलपैकी समानार्थी शब्दाची आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो, पहिलीच जोडी या ठिकाणी मित्रांनो चुकीची आहे पहा. बाकी जर पाहिलं तर सगळ्या या ठिकाणी बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालीलपैकी कोणता शब्द चुकीचा शब्द समूह दर्शवतो? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं, तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 बांबूचे घड हा या ठिकाणी चुकीचा आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला सर्वात योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे पहा. दही अंडी फोडताना सर्वात वरचा थर गडगडल्याने उपस्थितांना अतिशय भीती वाटली. तर मित्रांनो योग्य वाक्प्रचार कोणता होईल या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 3 छातीस धस्त होणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अंगार या शब्दाचा खालीलपैकी कोणता पर्यायवाचक शब्द नाही? तर कोणता नाही मित्रांनो, उजळ ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणती ध्वनिदर्शक शब्दांची जोडी अयोग्य आहे? तर मित्रांनो कोणती अयोग्य जोडी आहे? तर मुंग्याचा गुंजराव ही या ठिकाणी मित्रांनो अयोग्य आहे पहा. बाकी सगळे या ठिकाणी जर पाहिलं, हे सगळे बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी चहा करीत असे या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर रीती भूतकाळ आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 रीती भूतकाळ याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता जोडीने येणारा शब्द चूक आहे? तर कोणता आहे मित्रांनो, गोठ फोट हे या ठिकाणी चुकीचं आहे. गोड कौतुक, खरेदी विक्री, गप्पा-टप्पा हे सगळे बरोबर आहेत. ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 2 अज्ञात. कोणता होईल? अज्ञात. खालील चिन्हापैकी अपूर्ण विराम कोणता आहे? मित्रांनो अपूर्ण विराम कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे जे काही 2 टिपके आहेत मित्रांनो हे काय आहे? अपूर्ण विराम आहे पहा. खालील शब्दामधून एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, नाला हा जो काही शब्द आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हा एकवचनी शब्द आहे पहा. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे पहा. नपुसकलिंगी. तर सुंदर फूल बघा, ते सुंदर फूल हा काय शब्द मित्रांनो नपुसकलिंगी पहा. बाकी सगळे या ठिकाणी बघू शकता. सुंदर मुलगी स्त्रीलिंगी पहा. किती गोड आहे हा आंबा या वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा बघा. किती गोड आहे हा आंबा. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर उद्गारार्थी पहा. उद्गारवाचक चिन्ह आलं तर अधिक सोपं होतं आपल्याला ओळखायला. उद्गारार्थी याचं बरोबर उत्तर आहे. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली, तर याला भरपूर उच्च शिक्षित लोकं एम-पी-एस-सी करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादासुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगारसुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल, तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली, तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले, तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला एम-सी-क्यू तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या.
₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही? मित्रांनो, कोणता शब्द हा पुल्लिंगी नाही? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 घर. लक्षात ठेवा मित्रांनो, घर हा शब्द काय आहे मित्रांनो? पुल्लिंगी नाही. खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी अयोग्य आहे? मित्रांनो, कोणता शब्द या ठिकाणी अयोग्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हाच या ठिकाणी अयोग्य आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. चुकीचा पर्याय कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 हा या ठिकाणी चुकीचा आहे. उपहार, बक्षीस, त्याच्यानंतर कद, रेशीम, वस्त्र, कंदमूळ हे सगळे या ठिकाणी बरोबर आहेत पहा. राणी या शब्दाचा खालील पर्यायवाचक शब्द नाही. राणीचा कोणता या ठिकाणी पर्यायवाचक नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 यामिनी याचं बरोबर उत्तर आहे पहा. अंग धरणे या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्दार्थ नाही? अंग धरणे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अभिरणे. ऑप्शन क्रमांक 1 अभिरणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. विद्यार्थी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता होईल? तर विद्यार्थी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता होईल? लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विद्या अधिक अर्थी. लक्षात ठेवा विद्या अधिक अर्थी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ यांची योग्य जोडी ओळखायची पहा. मित्रांनो याची योग्य जोडी कोणती होईल? ऑप्शन क्रमांक 4 मेष पात्र कर्तृत्व शून्य व्यक्ती ही मित्रांनो योग्य जोडी पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, वाक्यामध्ये रिकामी जागा पर्यायामधील योग्य अलंकारिक शब्दाने भरा. सतत भटकंती करणारा म्हणजे कोण? तर मित्रांनो सतत भटकंती करणारा म्हणजेच मित्रांनो पाणथस्त याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? पाणथस्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते समुदायवाचक नाव नाहीये? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतं समुदायवाचक नाव नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 घर. लक्षात ठेवा मित्रांनो, घर याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय निवडायचा आहे. तर आकाशाला गवसणी घालणे मित्रांनो हे काय आहे? बाकीचं विसंगत आहे बघा. बाकी आभाळ ठिंगणवणे, आनंदाला पारावार न उरणे, आनंद गगनात मावेना हे सगळे आनंद विषयाशी संदर्भात आहेत पहा. हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीमध्ये विशेषणाचे प्रकार ओळखा. हिरवे हिरवे गार गालीचे मित्रांनो कोणतं विशेषण आलेलं यामध्ये? तर गुणवाचक विशेषण आहे मित्रांनो. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 गुणवाचक. चांद्रयान-3 सन 2023 मध्ये कोणत्या ध्रुवावर यशस्वी यान उतरलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण ध्रुवावर. आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेपाळमध्ये राष्ट्रीय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणारे बालेंद्र शाह हे राजकारणामध्ये येण्यापूर्वी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर मित्रांनो कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 संगीत क्षेत्राशी संदर्भात होते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? 26वे मित्रांनो कोण आहेत? लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 1 ज्ञानेश कुमार. महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राज्य निवडणूक आयुक्त आहे मित्रांनो अनिता व्यास. दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 2 रेखा गुप्ता. आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा रेखा गुप्ता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प हे कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर दिल्ली संसद भवन पुनर्विकासाचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की खालीलपैकी शहराशी निगडीत चुकीचं टोपण नाव आपल्याला ओळखायचे पहा. जयपूरला गुलाबी शहर म्हणतात बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी चुकीचं ओळखायचं आहे पहा. तर उदयपूर पिवळे शहर हे या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी अमृतसर सुवर्णनगर हे सगळे पर्याय बरोबर आहेत पहा. भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं?
मित्रांनो, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? तर बंगळुरू हे शहर ओळखलं जातं पहा. भारताचे सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं आहे? मित्रांनो, कोणतं राज्य आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, राजस्थान हे सर्वात मोठं क्षेत्रफळानुसार आहे आणि गोवा ही सर्वात लहान. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा कुणी तयार केला? तर भारताचा राष्ट्रीय ध्वज हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पिंगली व्यंकय्याने तयार केला होता पहा. बीबी का मकबरा हे औरंगजेबाच्या कोणत्या पुत्राने बांधायला सुरू केलं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन्स क्रमांक 2 मोहम्मद आझम शाह याचं बरोबर उत्तर पहा. अजिंठा लेणी ही कोणत्या नदीवर स्थित आहे? मित्रांनो, अजिंठा लेणी ही कोणत्या नदीवर स्थित आहे? तर ऑप्शन्स क्रमांक 2 वाघोरे लेणीचं बरोबर उत्तर आहे पहा. पहिली गोलमेज परिषद कुठे झाली? तर पहिली गोलमेज परिषद मित्रांनो कोणत्या ठिकाणी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 लंडनला झाली होती पहा. कुठं? लंडन. पश्चिम घाट हे नाव कोणत्या पर्वतरांगांना दिलं आहे? पश्चिम घाट नाव. तर ऑप्शन क्रमांक 2 सह्याद्री याचं बरोबर उत्तर आहे काय? सह्याद्री. हायड्रोफोनिक्स हे शास्त्र कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहे? तर मित्रांनो, हायड्रोफोनिक्स जर पाहिलं तर कोणत्या? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शेती याचं बरोबर उत्तर आहे पहा. ॲक्वास्टिक हे कशाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे? मित्रांनो, ॲक्वास्टिक हे कशाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे? तर ध्वनी लहरी. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोण आहेत? ऊर्जा कशापासून भेटते मित्रांनो? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे ऊर्जा भेटते मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 2 कार्बोहायड्रेट्स. प्रोटीन नाही मित्रांनो, कार्बोहायड्रेट्समुळे भेटते. आपल्याला कार्बोहायड्रेट्स कशामधून भेटतात? चपाती, भात हे मित्रांनो, त्याचबरोबर बटाटा असेल यामधून कार्बोहायड्रेट्स चांगल्या प्रकारे भेटतात. प्रोटीन कशामध्ये असतात? अंडी, दूध, त्याच्यानंतर चिकन, मटन यामध्ये मित्रांनो काय असतं? प्रोटीन आपल्याला पाहायला मिळतं. बिहू हा जो काय उत्सव आहे कोणत्या राज्याशी निगडीत आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 आसाम हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आसाम. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भारतामधील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? सर्वात जास्त लांबीचा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 अटल सेतू. मराठी भाषा गौरव दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मराठी भाषा गौरव दिवस हा कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 27 फेब्रुवारी याचं बरोबर उत्तर आहे काय? 27 फेब्रुवारी. नेक्स्ट आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती भाषा ही अभिजात भाषा आहे? कोणती भाषा मित्रांनो जी अभिजात भाषा आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 उडिया आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गीता रहस्य हे कोणी लिहिलेलं आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक. कोणी लिहिलं? लोकमान्य टिळक. हाडे ठिसूळ होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत ठरतो? तो ऑप्शन क्रमांक 4 कॅल्शियम याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक मागे सरकते हे कशामध्ये स्पष्ट केलं आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हे कशामध्ये स्पष्ट केलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 3 न्यूटनचा तिसरा नियम. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.